नमस्कार, जय महाराष्ट्र. ECM पॉलिटिकल कॅम्पेनिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि महाड शहरही त्याला अपवत नाही. महाडमध्ये सुद्धा निवडणुकीचा मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. निवडणुकीसाठी अवघा 1 दिवस शिल्लक आहे आणि अशातच मतदारांमध्ये उत्साह तर उमेदवारांमध्ये धाकधूक असल्याची पाहायला मिळते. आपल्यासोबत शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार भूषण शेलार आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात, की त्यांची निवडणुकीची तयारी ही कशाप्रकारे सुरू आहे. काय सांगाल साहेब? तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात आणि निवडणुकीची तयारी कशाप्रकारे सुरू आहे? तयारी तर पूर्ण झालेली आहे. आता शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत. 2 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अजून आमचा प्रयत्न चालू आहे. अ, काय सांगाल, की असे कोणते 3 प्रमुख मुद्दे आहेत, की जे निवडून आल्यानंतर तुम्ही ते पूर्ण करण्याकडे लक्ष देणार आहात? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता अ, जी वाढती बेरोजगारी आहे, म्हणजे सुशिक्षित तरुण देखील बेरोजगार दिसतायत. तर त्यासाठी आपले तरुणांचे प्रेरणास्थान विकास शेठ गोगावले यांना यांच्याकडे मागणी करून आपण तरुणांसाठी एक रोजगार मेळावा जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय रोजगार मेळावा भरवण्याचा आमचा मानस आहे. सध्या संपूर्ण राज्याचं किंवा देशाचं एक चित्र पाहिलं तर तरुणांमध्ये मोठी शक्ती आहे, युवा शक्ती आपण ज्याला म्हणतो आणि तुम्ही सुद्धा एक तरुण आहात. एक तरुण म्हणून तुम्ही लोकांसमोर आदर्श आहात. तर तुम्ही तरुणांना काय आवाहन कराल? सर्वसामान्य तरुणाला उमेदवारी देऊन आपले मंत्री भरतशेठ गोगावले आणि विकासशेठ गोगावले यांनी जी संधी दिली, तर ह्या राजकारणाकडे राजकारण न पाहता समाजकारण म्हणून पाहावे आणि सगळ्यांनी राजकारणामध्ये उतरावे अशी काय सांगाल विरोधकांचं आव्हान वाटतंय का? हां, आव्हान आहे तसं. आम्ही ओव्हर कॉन्फिडंट नाही आहोत. पण आम्हाला थोडासा कॉन्फिडन्स आहे, की आम्ही नक्कीच विजय मिळवू. एकंदरीत संपूर्ण महाड शहराचं चित्र पाहता काय वाटतंय महाड नगर परिषदेवरती यंदा भगवा फडकणार का? हो, 100%. आता महाड शहरातलं एकंदरीत वातावरण पाहता आमच्या शिवसेना पक्षाचे जवळपास 15 ते 16 कदाचित जास्त उमेदवार निवडून येतील, अशी आम्हाला आशा आहे. तर आपल्यासोबत होते प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार, जे एक युवा उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आहेत भूषण शेलार आणि त्यांनी ठामपणे विश्वास व्यक्त केला आहे. महाड नगर परिषदेवरती कोणत्याही परिस्थितीत भगवा फडकणारच. धन्यवाद. जय महाराष्ट्र.